सुविख्यात गायिका माणिक वर्मा यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर स्पर्श परिसाचा. माणिक वर्मा महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका. नटसम्राट बालगंधर्वांनंतर रसिकांनी भरभरून प्रेम केलं ते माणिक वर्मांवर. ख्याल, ठुमरी, गझल, नाट्यसंगीत, भावगीत, अभंग या प्रत्येक प्रकारात माणिकबाई स्वतः रमल्या आणि लोकांना त्यांनी भरभरून आनंद दिला. आजही बाईंवरचं प्रेम कमी झालेलं नाही. माणिक वर्मा फक्त आपल्याच आहेत असं प्रत्येक रसिकाला वाटत असतं आणि हेच माणिकबाईंचं सर्वात महत्वाचं उदंड असं यश आहे. आज बाई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत. बाई आकाशवाणी आणि रसिकांतर्फे मी आपलं स्वागत करते. बाई तुमचा जन्म पुण्याचाच ना? हो, पुण्याचाच. 16 मे 1926 मध्ये माझा जन्म सदाशिव पेठेत झाला आणि माझं शालेय शिक्षण अर्थातच शाळा जवळ होती. त्या काही आम्हाला लांब जायची परवानगी नव्हती, त्यामुळे अगदी जवळच्या शाळेत मला आईने घातलं आणि सेवा सदनमध्येच मी मॅट्रिक झाले आणि मग कॉलेजला HP कॉलेजमध्ये कॉलेजचं शिक्षण सगळं HP कॉलेजमध्ये BA पर्यंत झालं. तुमच्या मातोश्री हिराबाई दादरकर यांच्याकडनं संगीताचा वारसा तुमच्याकडे आला. ते गाणं कोणाकडे शिकल्या? हैदराबादचे बशीर खां म्हणून होते, त्यांच्याकडे ते पुण्यात येऊन राहिले होते त्यावेळेला आणि त्यांच्याकडे आई शिकत असे. ते बागलकोटकर बुवा भास्करबांचे शिष्य, तसेच बापूराव केतकर यांच्याकडे तिने गाण्याचे शिक्षण घेतलं आणि ते सरकार ती शिकायची. त्यावेळेला मी तिथे उगीच बुरबुर करायची, तिच्या भोवती असायची मी फार. म्हणजे माझा कल संगीताकडे लहानपणापासूनच होता. ती गायला बसली की तिच्या जवळ जाऊन बसायचे. म्हणजे तिच्या चिजाही मला पाठ झाल्या होत्या. म्हणजे ती एखादी ओळ विसरली तर मी सांगायची तिला किंवा म्हणून दाखवायची तिला लहानपणी. म्हणजे शाळेत तर तुमच्या गाणं होतच. शाळेत म्हणजे मला विषय संगीत त्यावेळेला संगीताचा विषय नव्हताच. कॉलेजला मी आईने सांगितलं जेव्हा मॅट्रिक झाले तेव्हा नाही कॉलेजचं एज्युकेशन तुझं झालं पाहिजे. काय होतं, संगीताला त्या काळी प्रतिष्ठा नव्हती आणि त्यामुळे आईला तशी प्रतिष्ठा मिळाली नाही संगीतामुळे. आईचं गाणं चांगलं असून बाहेर कार्यक्रम तिने फार केले नाही, कधीच केले नाही. आई वडिलांनी तिला बाहेर गाऊन ये दिलं नाही. त्यामुळे काय व्हायचं की तिला असं वाटायचं की मी एवढं शिकले सगळं झालं तर मला ती नेहमी म्हणायची की बघ तू गाणं थोडं कमी केलंस तरी चालेल पण शिक्षण घे. शिक्षणाने तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होईल आणि शिक्षणाने तुला प्रतिष्ठा मिळेल. आणि हे तिचं भविष्य त्या काळचं भविष्य ठरलं आणि आता संगीताला खूपच प्रतिष्ठा मिळाली. तेव्हा तशी नव्हती. त्यामुळे तिची ती खंत तिच्या मनाला सतत असायची आणि ती खंत आणि तिने सगळी आवड आपली माझ्यावर पूर्ण केली की मला एज्युकेशन पण दिलं, गाण्याचे साईड बाय साईड शिक्षण दिलं. BA ला कुठला विषय घेतला? फिलॉसॉफी घेतली होती. बरं.
मग सोनोपंत दांडेकर दांडेकर आणि त्यांचं अतिशय प्रेम होतं माझ्या. म्हणजे मी त्या लहानपणापासून प्रोग्राम करतच होते आणि पुष्कळ प्रोग्राम्समुळे माझं लेक्चर्स बुडायची. पण मला अगदी त्यांनी सांगून ठेवलं की माणिक तू प्रोग्राम्स कर आणि तुझे काही लेक्चर्स बुडले असतील त्याच्या नोट्स मी देऊन जाईल. म्हणून सगळ्या प्रोफेसरांनी मला फार मदत केली. शाळेपेक्षा सुद्धा मला कॉलेजमध्ये मला खूपच एन्करेज केलं गेलं. आता तुम्ही 7व्या वर्षी भरतगाव समाजात आप्पा भोपांनी मला पहिल्यांदा शिकवलं गाणं. म्हणजे आईने आप्पा भोपांना घरी शिकवणी ठेवली गाण्याची. आणखीन त्यांनी मला मग अशी थोडीशी छोटी छोटी नाट्यसंगीत बसवली, काही द्रुत ख्याल. आणि त्या काळाप्रमाणे म्हणजे जसं संगीताचं शिक्षण याच्यात बसवलेलं जाता विद्यालयात दिलं जातं की 4 आलाप 4 ताना आणि ते मोजूनच अगदी तसं मला दिलं गेलं. आणि ते काय व्हायचं की मग मी ते गायले की मी गाऊन दाखवलं की आई म्हणायची एक आलाप विसरला की पुढचे सगळे आलाप विसरायचे. आणि एक तान मधली कुठली तरी विसरली की पुढच्या ताना विसरल्या. तर म्हणजे तू असं बसवल्यासारखं काय गातेस. म्हणजे मला जसं शिकवलं तसं मी करतो. आणि आई गाण्याचं ज्ञान असल्यामुळे आई म्हणजे असं नाही आता एक डिंपल असाय किंवा तुला आता एखादं याच्यातलं सनातन नादा मला त्यांनी शिकवलं होतं. आता म्हणजे तू सनातन नादा घे तर त्याच्यात म्हणजे कशी बडत करायची. मग आई मला गाऊन दाखवायची की आता हे गंधार मध्यम ग रे म रे गो असे त्याच्याचे कॉम्बिनेशन कर. तुझ्या मनाने काहीतरी त्याची बडत कर ना. ते नुसतं शिकवलेलं पपटमांची सारखं गातेस तू तसं गाऊन कसं चालेल. आणि आईची फार इच्छा होती की मी अगदी वीराबाई केशरबाई यांच्यासारखं स्थान मिळवावं संगीतात. शास्त्रीय संगीतात तिने नाव मिळवावं असं तिची फार इच्छा. कारण त्या काळी भावगीताचा काही एवढा प्रचार नव्हता. आईच्या काळी शास्त्रीय संगीतच शिकवलं जायचं. तर तिची ही इच्छा होती बघ आदर्श हा ठेव वीराबाईंचा किंवा केशरबाईंचा. आता तेवढं मोठं व्हायचं म्हणजे तशी मेहनती हवी ना. पण त्या मला काही ते कळत नसेल की काय सांगते ही आदर्शन ह्या सगळे मोठे मोठे शब्द काही माझ्यात ते पेलत नव्हते. मला यांच्यासारखं गा एवढंच मला. आधी बसवलेल्या गाण्यात आईने भर घातली म्हणजे तिला त्याचं आकलन होतं त्यामुळे ती मला गाऊन दाखवायची. म्हणजे तुझ्या मनाने तुला बडत करता आली पाहिजे. नुसते शिकवून येणारी विद्या नाही. त्याच्यावर तुलाही विचार करायला म्हणजे विचार करायला शिक. हे आईचं पहिल्यापासून सांगणार. आम्हाला तुम्ही भरतगाव समाजात आप्पा भोप्याने शिकवलेलं ते सनातन नाद आता तुम्ही म्हणलात म्हणून दाखवणार का. हो मी म्हणते. म्हणजे आताशी मला जरा आवाज बोजर झालाय त्यामुळे मला आता असं गाऊन दाखवायला जरा नुसतं आउटलाईन मी आउटलाईन म्हणून दाखवते. तुम्ही लहान असताना ध्रुव सिनेमातल्या एका गाण्याच्या स्पर्धेची तुम्ही बहिणीने आठवण सांगता. आणि त्याच्यापासूनच मला जरा म्हणजे आईला कळलं की हिला काहीतरी गाण्यातलं आहे हिला आपण आता गाणं शिकवावं. काय झालं त्या म्हणजे ध्रुव सिनेमामध्ये एक भैरवी होती आणि त्या काळी रेकॉर्ड्स काही उपलब्ध नव्हत्या. तर ते त्यांनी असं अनाऊन्स केलं होतं की ज्या
जी भैरवी जी 12 वर्षाच्या आतील मुलांसाठी ही स्पर्धा ठेवली होती. आणि माझं असं काहीतरी 10-11 वर्षाचंच होतं. तर आईच्याकडे तबला वाजवायला एक अंधळे जोशीबा म्हणून यायचे, दत्तोपंत जोशी म्हणून. तर ते म्हणायचे हिला का नाही तू भाग घेऊन देत. तर म्हणे हिला काय येते. तर मी म्हणे तिला भाग घेऊ देत. तर मग मी म्हटलं की मला रेकॉर्ड त्या काही उपलब्ध नव्हत्या. तर मला आणि तो दुर्वा सिनेमा फार आवडला होता. तर मग आईला म्हटलं की मी ते बसवते गाणं, पण मला म्हटलं 3-4 वेळा तू पाहायला पाहिजे सगळं. आणि असं 8 वेळा तो सिनेमा पाहिला. आणि त्या काळी त्या सिनेमाच्या छोट्या पुस्तकं बाहेर निघायची. तर त्यातलं ते मी गाणं उतरून घेतलं आणि दरवेळेला एक ओळ लक्षात ठेवायची त्यातली. असं करून मी 7-8 वेळा तो सिनेमा पाहून त्याच्यातलं ते गाणं मी अगदी छान व्यवस्थित बसवलं. मी घरी आईलाही म्हणून दाखवलं, जोशीबांनाही म्हणून दाखवलं आणि कॉम्पिटिशनला गेले. माझा नंबर पहिला आला. तो पहिला आनंद म्हणजे बक्षीस मिळालं. म्हणजे आईला वाटायला की नुसतं सिनेमा पाहून हिने गाणं बसवलं. काही शब्द माहित नाही, ते शब्द दिले होते, पण चाल ही नुसती ऐकून हिने पाठ केली तर हिला जरा गाण्यातलं गमले. मग मला तिने म्हणजे मग भोप्यांच्याकडे सारखं जाऊन की नाही तिला जरा आता शास्त्रीय पण शिकवा. आणखी मग मला गाण्याची मेहनत कर म्हणजे माझ्या मागे मग ती सारखं लागली. याच वेळी पण तुमची बाई HMV पण नंतर लगेच रेकॉर्ड निघाली. ती HMV नंतर निघाली. म्हणजे मग 12व्या वर्षी HMV लोक पूर्वी काय करायचे की चांगल्या आवाजाच्या शोधात गावगाव जायचे आपलं मशीन घेऊन, स्पूनचं मशीन घेऊन. तेव्हा पुण्यात आले. कुणी सांगितलं आणि जरा पेपरमध्ये माझं त्या बक्षिसामुळे थोडंसं नाव येत झालं होतं. मग कुणीतरी सांगितलं की माणिक दादरकर इथे आहे, मुलगी चांगली आहे म्हणे, तिचं ऐका. म्हणून मग ते HMV लोक ते सगळे मशीन घेऊन आमच्याकडे आले आणि माझं गाणं त्यांनी रेकॉर्ड केलं. म्हणजे रेकॉर्ड म्हणजे मला गायला सांगितलं आणि त्यांना माझा आवाज आवडला. त्याच वेळेला लताबाई पण लहानच होत्या. त्यांचंही कोणी सजेस्ट केलं नाव की मुलगी छान गाते. मग त्यांचंही एक म्हणजे त्यांचंही गाणं ऐकलं. आणि मग वसंतराव कामेरकर म्हणले की या 2 मुलींची गाणी म्हणे आपण रेकॉर्ड करूया. तर दत्ता दावजेकर त्यावेळेला पुण्यात होते. त्यांना सांगितलं या दोघींना तुम्ही 2-2 गाणी बसवा. मग ती 4 गाणी मला बसवली, 4 गाणी तिलाही बसवली. आणखीन मग आम्ही रेकॉर्ड म्हणजे सगळं बसवल्यावर मग आम्हाला मुंबईला रेकॉर्डिंगला नेलं. तर रेकॉर्डिंग झालं, रेकॉर्डिंग चांगलं झालं. म्हणे आता तुझा फोटो काढायचा. म्हटलं तर म्हणे साडी नेस. म्हटलं माझ्याजवळ तो साडी नाही. तशी मग गंगूबाई बाय चान्स तिथं बॉम्बेत होत्या. गंगूबाईंचा आमचा घरचा खूप संबंध होता. आईच्या खूप परिचय येतात आणि घरी येऊन नेहमी ते गंगूबाईंच्या बरोबर समोर मला नेहमी गायला लावायच्या की हिच्यात काही प्रगती होती की नाही बघा. आणि त्या आधी प्रेमाने ऐकायच्या. तर मला गंगूबाई म्हणजे अगं मी माझी साडी देते तुला. म्हटलं मला साडी नेसताही येत नाही. तशी म्हणे कारण मी अगदी फ्रॉक मधलीच मुलगी होते. तर म्हणे बरं मी नेसते. म्हणजे गंगूबाईंचाच ब्लाऊज, गंगूबाईंची साडी असं कोणता एकदा फोटो काढला आम्हाला. आणि त्याचं इतकं हे वाटलं आनंद चिरला. आपल्या गंगूबाई सारख्या बाईनी मला त्यांची साडी दिली म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळाला. तेव्हा बाई ये तिमिरा शांत वाया बहरली जणू कातडिका आहे. मग आम्हाला एक 2 ओळी तरी म्हणून दाखवा ना त्यातल्या. बहरली जणू लतिका कलिका, बहरली जणू लतिका कलिका, जीवर मला या क्षणाला, जीवर मला या क्षणाला. एवढंच पाठ्याचं. या रेकॉर्ड नंतर असं कुठेतरी नीट शास्त्र शिकायला हवं असं तुमच्या आईला वाटायला लागलं असेल. हो म्हणजे आता रेकॉर्डिंग निघाला आईला तर खूपच आनंद झाला की एवढी आमची कधी आयुष्यात हे झालं नाही. पण या मुलीची रेकॉर्ड म्हणजे ती रेकॉर्ड आई सतत ऐकायची. आधी ती पांढरी होईपर्यंत ऐकलं म्हटलं तरी चालेल. आणखीन मग आई म्हणली की नाही हिला आता खरंच काहीतरी आपण मग काय झालं मग मोप्यांचं शिकवणं बंद झालं. म्हणजे आता जरा गाण्यातलं ज्ञान वाढायला लागलं असं तिला वाटलं की आता हिला जरा पुढची पायरी गाडली. म्हणजे म्हणून सुरेश बाबूंच्याकडे, हिराबाईंच्याकडे आई गेली की आता हिला कोणाकडे शिकवू हो म्हणे, काहीतरी हिला शिकवा, जरा पुढे जायला पाहिजे, तुम्ही शिकवाल का. पण हिराबाई त्यावेळेला खूप प्रोग्राम्स बिझी असायच्या. तर म्हणाले नाही मला काही जमायचं नाही पण तुम्ही माझा भाऊ शिकवेल. मग सुरेश बाबूंचं त्यांनी नाव सजेस्ट केलं. मग सुरेश बाबू रोज यायला लागले. पण त्यांचं शिकवलं त्यांनी वर्षात मला फक्त 2च वेळा शिकवले, एक यमन आणि एक भैरवी.
तर बावरांचं असं म्हणणं असायचं की शुद्ध स्वरांचा एक राग आणि कोमल स्वरांचा एक राग गळ्यावर चढला की मग पुढे गाण्याचे दुसरे राग यायला काही कठीण नाही. तर ते पण आमची काही, आणि त्या काळी असं नव्हतं, आम्हाला जेवढं शिकवलं तेवढं आम्ही म्हणायचो. 6 महिने एक राग शिकवलं तरी असं आम्हाला वाटलं नाही की आपण बावरानं कसं सांगायचं आता दुसरं, आणि कंटाळा यायचा. पण नाही म्हटलं, आताच्या हल्लीच्या विद्यार्थिनी आधी 4 दिवस एक राग शिकवलं, बाई आम्हाला कंटाळा दुसरा शिकवा ना, असं होतं. म्हणजे आताच्या मुलींना पेशन्सच नाही शिकायचा. तर त्या काळी आमची हिंमतही नसायची, आणि आई तिथे बसलेलीच असायची अगदी मला शिकवताना. त्यामुळे त्यांच्या पुढे बोलणं म्हणजे अगदी महापाप. त्यामुळे एक वडील माणसांचा धाक, वडील माणसांचा आदर हा आपोआप एक आमच्यावर संस्कार झालेच होते. तर असे 2 रागच झाले. पण त्यांचं काय व्हायचं, इरेग्युलर फार व्हायचं. मग शेवटी मी अगदी धाडस करून आईने विचारलं की बाबा तुम्हीच सांगा, असं विद्या विला म्हणे इकडचं तिकडचं कॉलेजचं एज्युकेशन, शाळेचं शिक्षण पण चालू आहे, ते काही तिला टाळता येत नाही, आणि जे काही मिळेल तेवढ्यावर थोडीशी ती मेहनत करते. तर तुम्ही असे जर अशीच म्हणजे 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी एखादा ते राग किती का मिळेल, मला 2 रागाचं सुद्धा मला समाधान झालं. पण त्यांचं शिक्षणाचं एवढंच आहे की माझ्या गळ्यावर एक सुरेलपणा त्यांनी त्यांच्यामुळे आला, आणि सुराची दृष्टी मला त्यांच्याकडनं मिळाली. आणि मग तुम्हाला मेहनतही कशी करायची? तर त्या मेहनत म्हणजे बावरांचा असा कटाक्ष असायचा की का लागायचा एवढा वेळ, की ऋषभ नीट लागल्याशिवाय ते गंधाराकडे जाऊनच द्यायचे नाही. त्यामुळे मला ते ऋषभाचे स्थान, गंधाराचं स्थान म्हणजे स्वरांची स्थानं पक्की झाली, गळ्यावर चढली. त्यामुळे आता मेहनत करताना सुद्धा मी जेव्हा मेहनत घरी करायचे तेव्हा मी जेव्हा गायचे तेव्हा मला ऋषभ नीट लागला तर ते मला समजायचं. म्हणजे ते इतकं डोक्यात सुरेलपणा बस, आणि बाबूराव अतिशय सुरेल, त्यांच्यामुळे मला स्वरांची कल्पना आली आणि सुरेल गायची गळ्यात बसली. आणि बाबूरावचा दुसरा कटाक्ष म्हणजे की घाई नाही करत, मी जे सांगतो तेवढंच, गंधाराकडे जायचंच नाही. तर ते ऋषभ म्हणजे ते वय माझं इतकं लहान होतं की कंटाळाही यायचा पुष्कळ. पण आता इलाज नाही, गुरुजींच्या पुढे बोलायचं कसं. आई अगदी डोळे वटारून बसलेली असायची तिथे, त्यामुळे मला आईकडे बघायचं आणि त्यांच्याकडे बघून गायचं. त्यामुळे असं सारखं तोंडावर बोलायचं, ते जे सांगतो तसं गायचं. आणि मग आपोआप गाण्यातला संयम पण आला. म्हणजे ऋषभ चांगला लागल्याशिवाय गंधाराकडे जायचं नाही, त्यामुळे तो आपोआप माझ्या गाण्यात संयम पण आला. तो मला पुढे फार उपयोगी पडला. नंतर तुम्ही इनायत खान साहेबांना मग बाबूरावांना विचारलं की असं मला नाही जमणार, असं शिक्षण झालं माझं 4 दिवस पुन्हा महिनाभर नाही. तर म्हटलं असं कसं नाही म्हणे, मग तू कोणाकडे शिक. पण गुरूंची आज्ञा असल्याशिवाय दुसरीकडे शिकायचंही मला बरं वाटत नाही. आईला ते संस्कार आमच्याकडे नव्हते. आई म्हणली की नाही तुमची परवानगी असली तरच आम्ही दुसरीकडे शिकणार. ते म्हणे तुम्ही शिकवा दुसरीकडे, माझं हे असंच चालणार. असं चालणार. त्यांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा मग आता कोणाकडे शिकायचं. मग इनायत खान म्हणून एक वृद्धग्रस्त होते, अतिशय म्हणजे 70चे होते त्या काही, त्यांना ऐकायलाही कमी यायचं. तर त्यांना मग आईनी सांगितलं. त्यांनी बरेच त्यांनी म्हणजे त्यावेळेला ते जोशमामेंना शिकवायचे, आपले वसंत देसाई, शाहू मोडक आणि जयश्री म्हणजे व्ही शांतांच्या त्या पण शिकायच्या. त्यांना 4-5 जणांच्या शिकवण्या होत्या, म्हणजे पुण्यात होते ते खरे मुंबईचे. त्यामुळे मला सकाळचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग असे रागांचा भरणाही मिळाला आणि चिजा खूप मिळाली. त्यांनी मला मारव्यातला एक ख्याल आणि द्रुत सांगितले. म्हणते मी
कौन नगर में जाए बतिलमा, कौन नगर में जाए तमा, कैसे डरा कौन मैं पाऊँ रे, कौन नगर में जाए बतिलमा, कौन नगर में जाए। तुम्हारे दरस बिन प्यार रंगीले, तुम्हारे दरस बिन प्यार रंगीले, चैन नावे जिया मोरा घबरावे मोरी उन संग लगाने लगी। कौन नगर में जाए बतिलमा, कौन नगर में जा, कौन नगर में जा, कौन नगर में जा। आणि अस्थायी अंतरा अगदी पूर्ण म्हणायचा सुरुवातीला हा कटाक्ष असायचा, एवढ्यासाठी की तुम्ही जेव्हा ऑडियन्स पुढे गाता तेव्हा जो राग तुम्ही गाता त्याचा संबंध रागाचं स्वरूप लोकांपुढे पहिल्यांदा मांडायला पाहिजे. नुसतं अस्थायी म्हणून आलापी करायची तशी पद्धत नाही खरी. पुढे काही वर्षानंतर तुम्ही अलाहाबादला जेव्हा जायचात लग्न झाल्यानंतर, तेव्हा भोलानाथ भटांकडून सुद्धा तुम्हाला काही बंदिशी मिळाल्या. ते साधूग्रस्त असल्यामुळे ते पहाटे 5:30ला गंगेवर जायचे, 5:30-6ला घरातून निघायचे. आता त्यांच्याकडे जायचं, मी डिसेंबर जानेवारीच्या सुमारास मी अहमदाबादला इतकी ही थंडी असायची. आम्हाला म्हणजे मुंबईच्या लोकांना, पुण्याला काहीतरी थंडीचं माहितीये पण मुंबईच्या लोकांना थंडीचं माहितीच नाही. तसे मी गेल्या की तेव्हा मी म्हटलं बरं. आणि त्यांचं काय की त्यांच्याकडे ते म्हणले मला फक्त 5च्या आत यायचं माझ्याकडे, 5 वाजता मी अर्धा पाऊण तास शिकवणार आणि मी गंगेवर जाणार, तर तुम्हाला ही वेळ सूट असली तर ये म्हणे शिकायला. तर मग काय करायचं, तर एवढी मिठाई त्यांनी म्हटलं तुम्हाला काय देऊ मी, शिकवण्याची फी काय द्यायची. तर ते म्हणजे काय नाही, मला एवढी मिठाई आणत जा, म्हणजे 2-3 किलो मिठाई, कारण ते युपीचे लोक म्हणजे मिठाई पाहिजे. तर मिठाई आणखीन त्याच्यावर काय तुमची गुरुदक्षिणा, म्हणजे ही रोज द्यायचं, म्हणजे 50-51 रुपये जे काय द्यायचं ते. गेले की ते बसायचे, त्यांना ती मिठाई द्यायची, पैसे द्यायचे. आणि मग त्यांनी मला खूप चांगल्या चिजा दिल्या, खूपच नटाचे प्रकार वगैरे असं खूप शिकवलं. आणि मग गाणं झालं की ते आपल्या गंगेवर आंघोळीला आम्ही घरी येतो आणि मग ती मिठाई सगळी त्या साधू लोकांना वाटायची. म्हणजे ते स्वतःसाठी काहीच घेतलं नाही त्यांनी, आणि ही त्यांची प्रथा. त्यांनी शिकवलं नटमंदार. हो, नटमंदार म्हणून दाखवत.
चोरा सुहाग भरी उमड़ घुमड़ घन घेरी आई का रे बदरिया उमड़ घुमड़ घन घेरी आई का रे बदरिया उमड़ घुमड़ घन घेरी कारी बदरिया उमड़ घुमड़ घन घेरी कारी बदरिया चुम 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 में बरसे चुम 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 में बरसे बिन पिया कजरिया बिन पिया कजरिया सुनरी मोरी भीग गई मोरी सुनरी भीग गई सैया की लाख पदरिया उमड़ घुमड़ घन गिरिया कारी बदरिया उमड़ घुमड़ घन गिरिया उमड़ घुमड़ घन गिरिया उमड़ घुमड़ घन गिरिया त्यांचे शब्दही चांगले असायचे आणि आता हे मल्हार आणि नट इतका सुंदर याच्यात केलं कॉम्बिनेशन त्याचं रागाचं फार सुंदर त्यांच्याकडे फार छान चिजा मिळाले मला. आणि ह्याच्यानंतर सुधाबाई तुम्ही 7-8 वर्ष जगन्नाथ भाऊ पुरोहितांकडे गाणं शिकलो. त्यांच्याकडे कसं काय तुम्ही गेलात? काय व्हायचं की बुवा जेव्हा आई माझी बशीर खानच्याकडे शिकायची तेव्हा बुवा पुण्यात पुष्कळ वेळा यायची आणि बुवा पण बशीर खानच्याकडे शिकायचे त्यामुळे ते माझ्या आईला बहीण मानायचे गुरुबहीण आणि ते नातं हे करून त्यांनी मला म्हणे तू तर माझी भाचीच आहे. म्हटलं बुवा मला पण जरा शिकवा ना मी आता मुंबईला आले आणि मला कोणीतरी आता शिकवायला कोणीतरी पाहिजे तर म्हणून म्हणे ये म्हणून मग बुवांच्याकडे मी शिकायला सोडलं. बुवांच्या पण चिजा खूपच चांगल्या असायच्या म्हणजे रंग मैफलीत रंग भरण्यासारख्या चिजा हे महत्वाचं कारण मी प्रोग्राम्स करायचे परफॉर्मिंग आर्टिस्ट हे फार महत्वाचं आहे की चिजा मांडणं आणि कुठल्या रागानंतर कुठला राग गायचा हे लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे मैफलीचं शास्त्र पण मला हळूहळू गाऊन गाऊनच आणि मैफली करून करूनच हे मिळालं. त्यांच्याकडचा तो तुमचा शहाणा कानडा हो बुवांचा ना दरबार
कैसे गाऊं कैसे रिझाऊं, कैसे गाऊं कैसे रिझाऊं, राखो प्रभु मोरी लाज मंदिरवा में, मोरे आज मंदिरवा में। चरण धरत गुनीदास, चरण धरत गुनीदास, मन में धरत नीति आस, ज्ञान दीप जगमगाव, बिनती मोरी बार बार मंदिरवा में, मोरे आज मंदिरवा में, मंदिरवा में, मंदिरवा। वा. आणि हा जगन्नाथ बुवांकडचा तुमचा जोकोसचा अगदी फारच प्रसिद्ध झाला. कारण मला आणि कुमारलाच पहिल्यांदा त्यांनी शिकवला तो जेव्हा राग त्यांनीच बांधलेला आहे राग, आणि त्यात म्हणजे तो राग पॉप्युलर करायला कुमार आणि मी. तुम्ही जेव्हा ख्याल गाता तेव्हा आम्हाला नेहमी असं वाटतं की तुम्ही बाई कधी 35 ते 40 मिनिटाच्या वर कधी ख्याल गात नाही. नाही, काय होतं 45 मिनिट पुरे होतात, नाहीतर मग पुढे रिपिटेशनच होते सारखी. मग ते उगीच रिपीट करून लोकांना बोर करण्यापेक्षा थोडक्यात चांगलं गाऊन दाखवणं जास्त चांगलं. बाबा. आणि तुम्ही मध्यलयीत गाता नाही? मध्यलयीत. आणि मध्यलयीत लय कशी आपली लय म्हणजे आपल्या शरीराचे बीट्स पण त्याच लयीत जातात. आणि ती लय आपण समरस होऊ शकतो त्या लयीमध्ये. त्यामुळे अगदी गाडून लय घेतली की मग लोकांनाही आळस म्हणजे लोक कंटाळतात. त्यामुळे माझा कटाक्ष असायचा की प्रोग्राम करताना ऑडियन्सला कंटाळा येता कामा नये. हा एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून मला हा एक म्हणजे महत्वाचं माझं धोरण होतं. त्यामुळे आणि ऑडियन्सही माझा काय व्हायचं की खूप क्लासिकल समजणारे याचे बायका मेजॉरिटी बायका याच्या गाण्याला, त्यामुळे भावगीत अभंग ही आले म्हणायला लागायचं. क्लासिकल आलं, क्लासिकल गायलं तर क्लासिकल गाणारे आहे की त्यांचंही समाधान म्हणजे मला सगळ्या ऑडियन्सचं समाधान करणं जरुरी होतं. आणि माझ्या पुढे आदर्श हिराबाईंचा होता. तर हिराबाई जेव्हा मैफल रंगवायच्या तेव्हा हिराबाई पहिल्यांदा ख्याल, मग ठुमरी, मग एखादं नाट्यगीत, मग एखादं भावगीत पोहणी गातो कोकिळा वगैरे, आणि मग इंटरव्ह्यू पुन्हा एखादा राग. तर तीच मी सगळी पॅटर्न तोच मी माझ्या बैठकीचा ठेवला. आणखी तुमचं अजून एक वैशिष्ट्य आम्हाला नेहमी जाणवतं की तुम्ही गाणं सुरू केलं की लगेच तुम्ही काय गाणार ते कळतं. म्हणजे असं संभ्रम पडत नाही की आता हे काय गाणार आहेत. म्हणजे ते सुद्धा काय म्हणजे काय होतं सबंध चीज लोकांच्या पुढे आधी मांडली ना असतं की लोकांना रागाचं आकलन होतं किंवा आता आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे, पुढची बडच तशी म्हणजे ऑडियन्स आत्मसात होतो. आणि इतक्या ठिकाणी शिकून सुद्धा तुम्ही शेवटी स्वतःच्या आवाजाला माझ्या आवाजा आणि मला म्हणजे ईश्वर कृपेने गुरुजी असे म्हणाले की त्यांनी माझ्यावर अत्याचार केला नाही गळ्यावर. माझ्या गळ्याला जो एक म्हणजे नॅचरल गोडवा होता तो कोणी घालवला नाही. आता आग्रे आमचे गुरुजी जगन्नाथ बुवा आता आग्रा गायकी म्हणजे अगदी तबल्याबरोबर कुस्तीच असायची ती. पण मी बुवांना हे पटवून दिलं. म्हटलं बुवा मला मी स्त्री म्हणून गाते तिथे. मला मैफल करताना हा विचार माझ्या पुढे येतो की बायकांनी बायकांसारखंच गावं, पुरुषांनी पुरुषांसारखं. म्हटलं तुम्ही अगदी तबल्याशी झुंजत किंवा मारामारी ही पुरुषांना शोभेल, मला आक्रमक गायकी फार शोभणार नाही. आणि बुवांना हे पटायचं. म्हणाले बरोबर आहे तुझं. तर मग म्हणजे बुवांनी मला कधी हा अट्टाहास झाला की तू तसंच गा. आता रामबू आणि मी एकाच गुरुकडे, मग रामबूंची आक्रमक गायक होते पण त्यांना ते शोभायचं. ताकद होती, बाईची ताकदही कमी पडते ना.
त्यामुळे आपल्या पेलेल आपल्या ताकदीला जे झेपेल तेवढंच मांडलं ना, आणि आपण उगीच काहीतरी मांडायला गेलो जे नाही आपल्या गळ्यात सुरू, तर ते आवडत नाही लोकांना, असंही मला दिसून आलं. आणि म्हणून आपला गळ्याचा धर्म ओळखून गायकी शिकावी आणि तसंच गावं. बरं, तुमच्या गमकेच्या ताना हे सुद्धा आम्हाला फारच वैशिष्ट्यपूर्ण वाटतं, कारण पुरुषांची गमक एक जोरदार असते, पुरुषांची आक्रमक असते. आणि मला ते माझं थोडंसं म्हणजे मी नाट्यसंगीताचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला हे दिसून आलं की बालगंधर्व सुद्धा गमक्याच्या अंगाने पुष्कळ गायचे. आता नाथव महाजा म्हणताना ते थोडीशी अशी गमकच असायची ती, पण ती त्यांच्या गोड गाळ्याला ती सूट व्हायची म्हटलं. आणि त्यांनी हा विसर कधी की ते स्त्री भूमिका करायची आणि स्त्रियासारखंच गायला पाहिजे, हा कटाक्ष त्यांचाही असायचा. त्यामुळे आक्रमक गायकी आणि आक्रमक गमक ही बाईला शोभणार म्हणून मला शोभेल आणि माझ्या गळ्याला सुटेल अशीच मी गमक ताण घेतली. ही गमकच आहे, पण ती अशी गोड गोड लढीवाळपणाने अशी लढ्या घेऊनच आली पाहिजे. तुमची सावळाचा रंग तुझा ही अतिशय गाजलेली ध्वनिमुद्रिका ती कॉलेजमध्ये तुम्ही असताना निघाली, त्याची आम्हाला आठवण सांगणार का? आठवण म्हणजे अतिशय कटू अनुभव आहे तो माझा, कारण सावळाचा रंग हे मला फडक्यांनी मला ते गाणं बसवत होते आणि शब्दाचे चाललेले 2 गाणी त्यांना माझ्या आवाजाची जात फार आवडायची. म्हणजे ते माझ्या त्या जरा बोल जागा यायच्या मुरक्यात, तर ते त्यांना फार आवडायचं. पण त्यांनी म्हणाले आपण याची रेकॉर्ड करूया. म्हटलं चालेल. तर म्हणून त्यांनी सावळाचा रंग आणि ही 2 गाणी माझ्याकडनं बसून घेतली. आम्ही 2 महिने त्याच्यावर रियाज करत होतो. म्हणजे माझाही असा स्वभाव की त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट माझ्या गळ्यातनं येणार नाही तोपर्यंत मी ऐकून ते बसवल्याशिवाय मी पुढे जातच नसते. आणि बाबू आपले सुधीर फडक्यांचाही फार कटाक्ष की ते माझ्यासारखं आलं तरच मी त्यांचं समाधान व्हायचं. त्यामुळे असे गुरु शिष्य आम्ही भेटलो की त्यामुळे 1 गाणं बसायला 2 गाणी बसायला 2 महिने लागले. आणि अशी आम्ही मेहनत घेतल्यावर त्यांना असं वाटायला की मी खूप मेहनत घेतली म्हणून HMV म्हटलं चल म्हणे आपण HMV मध्ये रेकॉर्डिंग करूया. आम्ही गेलो HMV ला. तर HMVच्या लोकांनी नाही म्हणे आम्हाला पिचचे आवाज लागतात, म्हणजे हाय पिचच्या. म्हटलं आता पिच माझं मी कुठं आणणार, माझा जो नॅचरल आवाज आहे. आणि काय तर क्लासिकलच्या मेहनतीने थोडासा आवाजाला गोलाई आणि बोलणेच येतो. तसे रेकॉर्डिंग सुरू झालं, रेकॉर्ड करायला लागले. आतमध्ये जे बसले होते रेकॉर्ड करणार त्यांनी कपाळाला आठ्या आणि आपसात असे बोलत होते की काय मोठं मी पाप करते. नाही हो म्हणे फडके, या मुलीचा आवाज काही माईकला चांगला नाही. तसे म्हणे आपण थांबूया रेकॉर्डिंग. मी नर्वसच झाले अर्थात. ते वय असं असतं की आपण किती गाऊ काय गाऊ. तर म्हणजे फडक्यांना फार वाईट वाटलं. म्हणे नाही हो त्या मुलीने पण किती मेहनत घेतली आहे या गाण्यावर, आम्ही 2 महिने म्हणे यार, आणि ती व्यवस्थित गाते जसं मी शिकवलं तसं ती गाते. एक पिच कमी असं म्हणून काय करतो तुम्ही करून तर बघा रेकॉर्ड. आणि माझं रेकॉर्डिंग झालं. मग रेकॉर्ड आउट झाल्यावर ते घरोघर रेकॉर्ड पोचलं. इतकं पॉप्युलर झालं ते गाणं की सगळे मला ही कोण नवीन म्हणे, कोण काय छान रेकॉर्ड आहे काय गाणं. म्हणजे असं झालं अक्षरशः ती रेकॉर्ड पांढरी झाली सावळाची. आणखी PL देशपांडे म्हणायचे सुद्धा मानी ती रेकॉर्ड तुझी आता इतकी वाजली जातीये की मागचं गाणं सुद्धा ऐकायला येतं. वा वा. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, पावसाळेन भापरे, पावसाळेन भापरे. आणि नजरेत तुझा, आणि नजरेत तुझा वीर खेळते नाचरे. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी, चंदनाच्या बनापरी. आणि नजरेत तुझा नाग खेळते विखारी, विखारी. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, सावळा रंग तुझा.
गोकुळचा कृष्ण परी, गोकुळचा कृष्ण परी, आणि नजरेत तुझा, आणि नजरेत तुझा नित्यनाद ते पावरी, नित्यनाद ते पावरी, सारडात रंग तुझा. मग ते गाणं आकर्षण लोकांना वाटायला लागल्यावर मग कंपनीचे मग माझ्या मागे अगदी कॉन्ट्रॅक्ट होता. आता तू आणि पुढचं केव्हा करणार म्हटलं. अहो तुम्ही मला किती नर्वस केलं म्हटलं पहिल्याच रेकॉर्डला. मी म्हटलं आता कशाला माझं रेकॉर्डिंगला. असं होतं. म्हणजे नवीन कलावंतांना खूप नाउमेद करतात लोक, पण हा दैवाचा भाग एखादा चमकून जातो, त्याला असं खेचू नये कधी कुठल्या कलावंताला. आणि मग माझ्या सारख्याच रेकॉर्ड मग लोक, मी प्रोग्राम्सही करायचे, त्यामुळे लोक वाट पाहायचे की हिची रेकॉर्ड कधी आहोत होती, म्हणून प्रोग्राममध्ये कधी गायला मी. बरं प्रोग्राममध्ये गायचं 3 मिनिटं गाऊन काही चालायचं नाही, त्याला काहीतरी डेव्हलप पाहिजेच करायला. एक गाणं मी 10 मिनिटं 15 मिनिटं सहज गायचे. तर मग मला आणि माझा कटाक्ष हा असायचा की चाली निवडताना शास्त्रीय संगीत जर असेल तर त्या बेसवरच मी चाली मला आवडायच्या. की म्हटलं मला गाण्यामध्ये त्याच्या व्हरायटी जेव्हा करताना किंवा त्या भाव एक्सप्रेस करताना मला त्याच्यात वाढवून म्हणता आलं पाहिजे. फडके तुम्हाला ज्या गाणं शिकवायचे, सुधीर फडके, त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, कसं शिकवायचं? अर्थात त्यांच्यामुळे म्हणजे ते पण माझे सुगम संगीतातले गुरुच मानते मी त्यांना. कारण नुसती भावगीत म्हणून चालत नाही, त्या गाण्यातला भाव स्वराने व्यक्त करणं आणि हे महत्वाचं आहे. म्हणजे तू जे आता तू गाशील ते ज्या व्हरायटी घेशील त्या रागाला म्हणजे त्या भावनेला योग्य अशा व्हरायटीच्या गाण्यात आल्या पाहिजे. आणि त्या शब्दाला महत्व दे जास्त, ज्या गाण्याला महत्व देऊ नको. तर चाल आणि भाव ह्या दोन्हीचा संगम, सुरेख संगम म्हणे गाण्यात झाला पाहिजे. आणि तू जे भाव व्यक्त करते ते स्वरांनी व्यक्त कर, पण ते भाव स्पष्ट आणि शब्द स्पष्ट आलेच पाहिजे. हा त्यांचा कटाक्ष आहे. त्यामुळे मला भावगीत गाताना या गोष्टींचं आपोआपच मला शिक्षण मिळालं फडक्यांच्यामुळे. यमुना जलधिंद वाहते, यमुना जलधिंद वाजरे पावा गोविंद, वाजरे पावा गोविंद, वाजरे पावा गोविंद, वाजरे पावा गोविंद. बाई, मराठी चित्रपटांना सुद्धा तुम्ही प्लेबॅक द्यायला सुरुवात नंतर केली आणि पहिला चित्रपट तुम्ही केला तो पु ल देशपांडे. पु ल देशपांडेंनी त्याच्यात काम केलंय, वंदे मातरम मध्ये. ते एक भाबडी मैनाराणी वगैरे असं त्याच्यातली काही गाणी, बरीच चांगली गाणी होती ती. आता त्या रेकॉर्ड पण उपलब्ध आहेत की नाही माहिती नाही. आणि तेव्हापासून पुलांच्या प्रत्येक चित्रपटात मुलांनी पण माझ्या आवाजाचा खूप उपयोग केला, कारण त्यांचंही जरा शास्त्रीय संगीताकडे ओढा खूप आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याकडनं खूप शास्त्रीय संगीतावर जी आधारित गाणी होती खूप त्यांनी माझ्याकडनं. आता पुढचं ते कबीराचे विनंती सगळा यमन आहे, मग मला खूप गाता येतं. ते गाणं मी नागपूरला 25 मिनिटं गायले. कौशल्य ताराम बाई, कौशल्य ताराम, कबीराचे विनतो केले, कौशल्य ताराम बाई, कौशल्य ताराम. भापड्या भक्तासाठी देव करे काम, कौशल्य ताराम बाई, कौशल्य ताराम. एक एक तारी हाती भक्त गाय गीता, एक एक धागा जोडी, धागा
रामबाई कौशल्याचा राम दास राम नादी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूपये पचास राजा घनश्याम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम. आणि ह्याच्यानंतर सुद्धा तुम्ही पुलंची अनेक भावगीतही गाजवलीत. तुमचं हसले म्हणे चांगले माझ्याकडनं म्हणून घेतलं आणि त्याच्यात सुद्धा खूप कठीण जागा आहेत त्या. मास्तरांच्या चालीची बळणाची काही ती चाल आहे असं पीएल नेहमी सांगतात. पीएल मास्तरांचे फार भक्त होते मग त्यांच्या गाण्यावर तो जरा परिणाम होता. अशी आपोआप चांगली गाणी माझ्याकडे येत गेली. हा ईश्वराचाच प्रसाद मी समजते. जपून टाक पाऊल साधनी जपून टाक पाऊल साधनी नाद फूल पैंगले पैंगले हसले मन चांदले चांदले हसले मन चांदले दोस्तील ग फुल जायची दोस्तील ग फुल जायची तुझी कोमला प्रभात स्टुडिओत जेव्हा जात होता तेव्हा तुमचं लग्न ठरलं. लग्न ठरलं म्हणजे काय मी हिंदी अगदी आपलं मराठी हिंदी होतं तेव्हा माझं. आणि वर्मा तिथे हिंदीचे डायलॉग डायरेक्टर म्हणून होते. अशी आमची जरा ओळख झाली. मग मी चिजा म्हणून दाखवायचे त्यांनी मग त्या करेक्ट करायच्या. असं करून करून माझं एकदा काय झालं होतं मी ठुमरी चांगली गायची म्हणजे सूर्यबाबू ठुमरी फार चांगली गात असत. तर त्यांनी मला नजरिया लागे प्यारी म्हणून ठुमरी शिकवली. तर ती मला नजरिया लागली म्हणजे घरी गायचे पण पब्लिक मध्ये म्हणायला मला फार प्रोग्राम मध्ये मला म्हणायचं जीवावर यायचं. तर मला म्हणजे तू अशी का करतेस म्हणजे घरी तू छान गातेस आणि प्रोग्राम मध्ये का नाही ठुमरी. म्हटलं मला लाज वाटते. म्हटलं की नजरिया लागे प्यारी वगैरे. म्हटलं मी लोकांच्याकडे बघून गाते आणि मी डोळे उघडून गाते. म्हटलं डोळे उघडे आणि म्हटलं ते मला काहीतरी गैर वाटतं की असं नजरिया लागे प्यारी आणि मग लोकांच्या डोळ्यासमोर डोळ्याकडे डोळे घालून गाणं म्हटलं. तुम्ही म्हटलं मला ह्याचे शब्द बदलून द्या ना. मग वर्मानी त्याची बासुरिया माझे प्यारी अरे काना तिहारी. मग ते मला आवडलं. तो भक्तिरस आणि माझा जरा मूळ पिंड भक्तीचाच आहे त्यामुळे ते मला आवडलं. मग ती ठुमरी मी प्रोग्राम मध्ये इतकी छान आणि मधुभरी अखिया वगैरे पाहिलं होतं. मग ते मधुभरी बन्सिया वगैरे वर्मांनी व्यवस्थित त्या चालीवर सगळे शब्द चेंज करून मग मला ते गायला अगदी मी मोकळेपणाने गात होते. तुम्ही थोडी म्हणून दाखवा ना बासुरिया माझी बासुरिया बाजी तारी अरे कान्हा तिहारी बासुरिया बाजी
रे कान्हा तिहारी कान्हा तिहारी बांसुरिया बाजी मधुभरी बंसिया सुनत रही ठाड़ी राधा तनु बिसर गई तनु बिसर गई सुध सारी कान्हा तिहारी बांसुरिया बाजी बाबा. मग हे मला मन मोकळेपणाने गाता आलं ते मधभरी अख्खिया वगैरे ते मला म्हटलं हे नाही मी पब्लिक मध्ये म्हणणार. आणि लग्नानंतर तर बाई तुमच्या मैफली चालूच राहिल्या गाण्यात कुठे गाण्यात खंड पडला नाही. मला सुदैवाने सासरी असं मिळालं की त्यांना सगळ्यांना संगीताची आवड होती. माझ्या नंदीला नंदीच्या यजमानांना वर्मांना म्हणजे यांनी मला कधी गाण्यात अडवलं नाही.
मधुकर गोळवलकरांनी सांगितलं. ही गोळवलकर काय व्हायचं की मधुकर गोळवलकर हे अख्तर यांच्याकडे यांच्यावर सारंगी वाजवायचे नेहमी आणि त्यांच्या गाण्याचा म्हणजे त्यांच्यावर खूप परिणाम होता. मग गोळवलकरांचा गझलबाज पण त्यांच्याचकडनं म्हणजे आला. तर त्यांनी मला त्या चित्त चोरट्याला ही शिकवली आणि ती मराठीतली ही पहिली गझल आहे आणि ती गझल अंगानेच गायची म्हणून त्यांनी मग त्यातल्या व्हरायटी वगैरे सगळ्या मला बसवल्या. तर ती पण म्हणजे रेकॉर्ड खूप पॉप्युलर झाली कारण म्हणजे मराठीत एक पहिली गझल चांगली आली म्हणून म्हणजे खूप लोकांनी त्याचं कौतुक केलं. नाटकातल्या पदांकडे तुमचं लक्ष कसं काय गेलं? काय झालं एकदा म्हणजे नाटकाचं पण म्हणजे मला पुष्कळ आग्रह करायची की तू मग तुझा आवाजही पुष्कळ बालगंधर्वांच्या जातीचा आहे तर मग तू नाट्यसंगीत का नाही म्हणत प्रोग्रामला. म्हटलं नाही असं उगीच म्हणून म्हटलं म्हणजे मला नाही जमणार. म्हटलं त्या नाट्यसंगीताचा अभ्यास मी केल्याशिवाय किंवा ती गायकी मला आकलन झाल्याशिवाय मी म्हटलं लोकांपर्यंत. आणि एक महाराष्ट्र बालगंधर्वांचा इतका पगडा होता की उगीच आपलं त्यांची नक्कल म्हणून काही गाऊन चालायचं नाही. सगळ्या रेकॉर्ड आईच्याकडे होत्या नाट्यसंगीताच्या माईकडे. तर मग मला जेव्हा असं वाटायला की आता नाट्यसंगीताची गाणी आपल्याला प्रोग्राम मध्ये पण म्हणावी तेव्हा मी आईकडनं त्या सगळ्या रेकॉर्ड तेव्हा ते किल्लीचे मोनो होते ते मी त्याच्यावर मी अगदी एक गाणं 25-30 वेळा प्रत्येक जागा मी तशी बसवण्याचा प्रयत्न केला. HMEचे लोक म्हणले म्हणे का तुझी नाट्यसंगीताची आपण रेकॉर्ड काढूया. म्हणलं मला नाट्यसंगीत कोणी बसून देणार असेल तर मी गाईन. तशी मला म्हणलं की मला पुण्यात कळलं की कांबळे म्हणून एक ग्रस्त अतिशय ते नारायणरावांची साथ करायचे त्यामुळे त्यांच्या हातात नारायणराव सगळे बसले होते. ते स्वतः गात नसत पण पेटी वाजून दाखवायचे. तशी मी कांबळ्यांची गाडी घेतली आणि जसे ते वाजायचे तशी एक जागा माझ्याकडनं ते काढून घ्यायचे. असं ते नाथा माझं त्यांनी माझ्याकडनं बसवून घेतलं आणि ती पहिली रेकॉर्ड माझी. गाणं खूप गाजलं. त्याच्या रेकॉर्ड सेल खूप झाल्या नाता माझ्याच्या. तेव्हा मग म्हणाले अगं तुझं नाट्यसंगीतही खूप खपतंय. HME म्हणजे कमर्शियल कंपनी ना. म्हटलं खपतंय मग आता काय करायचं. तर म्हणे आता मग आपण नाट्यसंगीताच्या रेकॉर्ड काढूया. म्हटलं मला कोणीतरी शिकवायला. मग त्यांनी मला हरिभाऊंच्याकडे पाठवले. मग ते प्रेमा यदुमणी सदना वगैरे हे सगळं हरिभाऊंचं काय व्हायचं की त्यांची जी पद्धत होती की ते व्यवस्थित बसवायची. नदी
आणि आकाशवाणीवर गीत रामायण प्रसारित व्हायला लागलं होतं आणि सीतेची गाणी सगळी म्हणली होती. आणखी ती इतकी गाजली कारण तो सीतेचं म्हणजे तुमचं कसं नातं जमून गेलं, तुमचा सोजवळपणा आणि ते सीतेची गाणी लोकांना ती म्हणजे सीतेची गाणी म्हणजे आपण सीताच उभी आहे असं वाटायचं लोकांना. निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मला न भीती, वनवासाची मला न भीती. संगे आपण भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. संगे असता नाथा आपण प्रासादाहून प्रसन्न कानन. संगे असता नाथा आपण प्रासादाहून प्रसन्न कानन. शिळेस म्हणतील जनसिंहासन, शिळेस म्हणतील जनसिंहासन. रघुकुल शेखर वरी बैसता जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी. त्या चरणांचा विरह शेवटी, त्या चरणांचा विरह शेवटी. काय देऊ हे मला सांगता जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. तुमचे अभंग जे गाजले ते बाळमाटांनी पण माझ्या आता अमृताने गोड हे अमृताची गोड तुझ्या भजनात. ते अगदी गोडच झालं गाणं ते सगळं. ही गाणी तर तुमची सगळ्यांना इतकी माहित होती की मला आठवतं बाई मी तुमच्यावर म्हणजे मी भाग्यवान की मी तुमच्यावर होते. पंढरपूरला तुमच्या हाताने महापूजा झाली होती हो. आणि तिथे वारकरी लोक होते, सगळं देऊ तुफान भरलं होतं आणि तुम्ही अमृतावनी गोडा म्हणायला लागला तर डोकं रडत होती. आणि हे पाहिलेलं आहे आम्ही. माझी 61 झाली जेव्हा बॉम्बेला आणि तो समारंभही खूपच दृष्ट लागण्यासारखा समारंभ झाला 3 दिवस. म्हणजे लोकांचं प्रेम काय असतं ते मला तिथे पाहायला मिळालं. आणि मग पंढरपूरच्या लोकांनी मला पत्र दिलं की आमच्या देवस्थानातर्फे आम्हाला तुमचा सत्कार करायचा, तुम्ही याल का? तर म्हटलं आणि त्याच्यात पत्र दिलं होतं की तुमच्या हातनं आम्ही महापूजा करू. तसे म्हटलं हो येईन मी, पण मला महापूजा म्हटलं माझ्या हातनं ही कंडिशन असेल तर म्हटलं मी नक्की येते. आणि अगदी देवळाची दारं बिरं बंद करून आमची पहाटे महापूजा आमच्या हातनं आणि तो इतका आनंद माझ्या अगदी भरला की मला काही सुचेच नाही की तो दह्याचा अभिषेक, चंदनाचा अभिषेक, ते दुधाचा अभिषेक, पुन्हा ते गरम पाणी, पुन्हा ते गार पाणी. म्हणजे असं वाटतं की अरे आपलं कशाला आपल्या नशिबात की. तर देवापुढे मी 2 अभंग म्हणले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कावान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा सांग पंढरी राया काय करूया ते सांग पंढरी राया काय करूया ते सांग पंढरी राया काय करूया कारूप जानासे कारूप जानासे नाये तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा कीर्तनी बसता मित्र ना गविले कीर्तनी बसता मित्र ना गविले मन माझे गुंताले मन माझे गुंताले विषय सुखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा पांडुरंगाच्या पुढे गायल्यावर मला पांडुरंगाच्या अंगावरची शाल मला त्यांनी दिली की म्हणे हे तुम्ही आमचा प्रसाद. म्हटलं हा प्रसाद मिळाला. म्हटलं मग मला काय कमी. तसे म्हटलं मला पैसा बिसा एक नको, मला जे आज दर्शन झालं ते मला सगळं मिळालं. संसार सांभाळून तुम्ही गाणं केलं आणि उत्तम आदर्श तुम्ही आमच्या पुढे घालून दिलात. बाई घरात भरपूर पाहुणे असताना तुम्हाला मेहनती जागा संसार म्हटलं की हे व्याप येतातच. मग सासरची माणसं माहेरची माणसं आणि काय दादरलाच माझा फ्लॅट आणि अलाहाबादचे लोक आमच्या सासरचे लोक आले की ते दादर आले की माझ्याचकडे उतरायचे आणि जवळ स्टेशनचं जवळ आमचं घर पडायचं. तर त्यामुळे एकदा माझ्याकडे 18 पाहुणे होते आणि घरात तिन्ही खोल्या भरून सगळे झोपलेले होते. मी आता मला ही सवय होती की सकाळी 5 वाजता मी उठून माझा रियाज करायचे खर्जाचा आणि तो रियाज सुद्धा म्हणजे अशी माझ्या बेडरूमची दार असं करून त्या दाराला पाठ आणि भिंतीकडे तोंड करून मी रियाज करायचे. पण बेडरूम मध्ये पण बरेच लोक झोपलेले, हॉलमध्ये बरेच लोक, स्वयंपाकघरात सुद्धा काही बायका झोपलेल्या. आता म्हटलं मी प्रॅक्टिस कुठे करू तशी आणि मग झोप मोड होईल म्हणून मग मी काय केलं की बाथरूम जरा माझी मोठी होती. बाथरूम मध्ये मी तंबरा घेऊन गेले, चटई अंतरली आणि बाथरूम मध्ये गात बसले. सकाळची जी माझी खर्जाची मेहनत होती ती मी केली. पण रेग्युलर मेहनत ही माझं असायचं की मी 3 वाजता प्रोग्राम करून आले तर मी 5-5:30 वाजता उठून मी माझी मेहनत करत होते. बाबा आता तुम्ही म्हणलात की मी रेग्युलर मेहनत केली तर तुम्ही आज आम्हाला जर सांगितलं तर खूप बरं होईल की तुम्ही मेहनत कशी करत होता. मेहनत म्हणजे आता शज्ज लावला, साल आला की तो सहज लावायचा म्हणजे असं नाही असा तो फुलवायचा. म्हणजे आपण भाता जसा बोलतो फुगा छातीतनं तो फुलवायचा, मोठा करायचा. असं आता माझा आता वयोमानाने आता हलतो, तो हल्ला की पुन्हा मी सोडायचे की पुन्हा सज्ज लावायचे, पुन्हा तो असा फुलवत असं पंचम पर्यंत. पंचमच्या खाली बायकांनी रियाज करूच नाही. खर्जाची मेहनत फक्त बायकांनी पंचम पर्यंतच करायची आणि ती मी अशीच रियाज करायचे. मग ऋषभ, मग गंधार असं करून पहिल्या सप्तकातला पंचम, मध्य सप्तकातला पंचम पर्यंत सकाळचा रियाज असा मी रियाज करायचे. आणखी दुसरा रियाज माझा आम्ही जे ख्याल ह्याला घ्यायचे प्रॅक्टिसला, त्या ख्यालाचे शब्द जे असायचे म्हणजे आता समजा मी गायले आज सोबना लाड लडा दे
बाना. आता हा प्रॅक्टिसला मी ख्याल घेतला की त्या स्वरांनी म्हणजे अ आ इ ई उ ऊ बाराखडी या बाराखडी तो मी ख्याल गायचे. म्हणजे कसा हा सगळा ख्याल आकारात घ्यायचा. मग आ ई हा अस्थायी आणि अंतराई मी सगळा ई आ इ ई उ अम पर्यंत तोंड मिटून हा सगळा अस्थायंत्र मी त्या स्वरात म्हणजे या काय म्हणतात त्याला काय बाराखडीत सगळा म्हणायचे. आणखी ती बाराखडी म्हटल्यामुळे काय व्हायचं की आवाज क्लिअर होतो. म्हणजे कुठे खटकत नाही. इकार उकार स्वच्छ येतात. आणि हे आम्हाला सुगम संगीतामध्ये फार उपयोगी पडतं. कारण सुगम संगीतात जे शब्द असतात ए उ जे असतील ते शब्द कळले पाहिजे. ऊचा ओ पुष्कळानं ऐकायला येतो. तर त्याचा मला उपयोग झाला आणि आवाज क्लिअर होण्यासाठी ही मेहनत मी करायची. आणि त्या मेहनतीचा मी तुम्हालाही नेहमी सांगते की असा तुम्ही रियाज करा. विद्यार्थ्यांनाही मी सांगते. आणि अशी मेहनत केल्यावर जी एक आवाजाला ताकद पण येते. खर सगळी आवाजाची जाते. आवाज क्लिअर होतो. या गोष्टी केल्यामुळे माझा आवाज व्यवस्थित राहिला. आणि माझ्या आवाजावर अजून सुद्धा तसा परिणाम झाला नाही. वयाचा परिणाम होईलच, नॅचरलच आहे. पण माझ्या आजारपणामध्ये डॉक्टरांना वाटलं होतं या बाईचा आवाज गेला. पण डॉक्टर म्हणले की आश्चर्य वाटतं. म्हटलं मेहनत इतकी झाली या आवाजावर. म्हणजे मेहनतीचा किती उपयोग होतो की शेवट पण आवाज आपला काबूत राहतो. आता तुम्ही आजारपणाचं म्हणलात तर खरोखर केवढ्या मोठ्या आजारात तुम्ही वाचले. आणि तुमच्या चौघी मुलींनी माझी खूपच सेवा केली. म्हणजे मुलींच्या आणि कोणाची लग्नही नव्हती. नुसतं राणी तर मॅट्रिकलाच होती. 9वी 8वी 9वीतच होती. आता 10वीला मॅट्रिक झाली. त्यावेळेला 7वीत मॅट्रिक म्हणजे 10वीतच होती ती. आणि मग मी आजारी पडल्यावर ह्या मुलींचं अगदीच म्हणजे तिथं मॅट्रिकला म्हणजे मॅट्रिकचं वर्ष भारती BA ला होती. म्हणजे कोणाची शिक्षणही पूर्ण झाली नव्हती. अर्णब BSc ला होती. तर त्यामुळे या मुलींनी माझी खूपच सेवा केली. म्हणजे त्यांचं सगळं पाहायचं होतं म्हणून मला देवानी जगवले. आणि डॉक्टरांनी पण खूप हे केले. पण माझा आजार म्हणजे मेनिंजायटिस होता. त्यामुळे डॉक्टरांना असं वाटायचं की या बाईच्या स्मृती जाईल एखाद्याला. म्हणून मग त्यांनी जेव्हा मला डिस्चार्ज दिला तेव्हा भारतीनं सांगितलं की भारती तू वही घेऊन बैस इथे मम्मीजवळ. आणखी त्या वही म्हणजे तिच्या चिजा आहेत त्या त्यांना आठवतात की नाही तेवढं बघ. आणि त्या सगळ्या चिजा मला आठवल्या. म्हणजे असं आता शब्द मला विसरत होते. पण त्या चिजांची जी चाल आहे ती मी बरोबर म्हणलं की ते डॉक्टर अक्षरशः नाचले. अगदी नाचलेच. म्हणाल मला आता इतका आनंद झाला की मी काय करून काय नाही. म्हणजे आमचं असं वाटत होतं की तुमचा मेंदूवर परिणाम होणार. कारण असं अगदी मुलीने सांगितलं होतं की तुम्ही आईची अपेक्षा करू नका. त्यापेक्षा त्या सुटलेल्या बऱ्या. म्हणजे तो गोळा झालेला तुम्हाला पाहणार आहे काय. कारण आम्ही तर म्हणे हेच देवाला सांगतो की त्या बाईला सोडव. 80 दिवस मी कोमामध्ये होते. त्यामुळे मी केव्हा काय होईल याची हेही नव्हती. पण त्या आजारातून देवाने मला वाचवलं. आणि आवाजावर काही परिणाम झाले. म्हणजे संगीतातलं विसरले नाही. अर्थात मी शब्द विसरेन हे पण संगीताचं म्हणजे तो रियाज म्हणजे डोक्यात किती शिरला होता भिनला होता ते मला असं वाटतं की म्हणूनच माझं ते भिनलं होतं. रक्तात गाणं भिनलं होतं. आणि तुमच्या मुली कलाकार पण सगळ्या त्याचाही तुम्हाला खूप आनंद. कलाकार म्हणजे त्या आपल्या आपल्या फील्डमध्ये सगळं नाव कमवून येत त्याचा आनंद आहे. की मी त्यांना नेहमी सांगायचे की तुम्ही कुठल्याही फील्ड घ्या. माझी काही सक्ती नव्हती कोणावर. पण काहीतरी स्थान निर्माण करा आपलं. रसिकांचं उदंड प्रेमबाई तुम्हाला लाभलं. आणि तुम्ही नेहमी म्हणता की त्याच्यातून तुम्ही बऱ्या झालात. प्रेमामुळे बऱ्या झाला. कारण मी तुळशीबागेत बघितलं की तुम्ही आजारातून नुकत्याच उठला होतात. आणि तुळशीबागवाले नवस बोलले होते तुमच्यासाठी. आणि तुम्ही गायला सेवा करायला येते. आणि त्या दिवशी बाई केवढी गर्दी होती. बायका तुमच्या ओटी भरत होत्या. प्रसाद आणि अंगाराचा ढीक पडला होता. तुमच्या पाया पडत होत्या. आणि ते सगळं बघून हे आम्हाला एक कळलं की नुसतं महाराष्ट्रात तुम्ही जे त्यांनी सांगता की महाराष्ट्रात पैसा मिळत नाही पण प्रेम मिळतं. ते आम्हाला कळलं तेव्हा बाई आपण. आणि या प्रेमावर सुद्धा कलावंत वाढत असतो, जगत असतो. नुसता पैशावर जगत नाही. नुसता पैसा असला म्हणजे काही पुरं पडत नाही. पैसा पुष्कळ मिळतो पण प्रेम मिळणं फार कठीण असतं. आणि त्याला तुम्ही प्रेम दिलंही पाहिजे. म्हणजे तुम्ही पब्लिक श्रोत्यांना काहीतरी तुमच्याकडनं मिळालं तरच श्रोते तुमचे आपले होतात. बाई आज आम्ही तुमचा खूप वेळ घेतला
तुम्ही आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या रसिकांतर्फे मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा समारोप तुमच्या जमुना के तीर या भैरवीने आपण करू. जा
स्पर्श परिसाचा या कार्यक्रम मालिकेत सुविख्यात गायिका माणिक वर्मा यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत आपण आता ऐकली. गायनाला साथ संगत अशी होती. हार्मोनियम अरविंद थत्ते, तबला चंद्रकांत कामत, व्हायोलिन रत्नाकर गोखले, निर्मिती सहाय्य शुभदा अभ्यंकर, सादरकर्ते रवींद्र आपटे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करण्यात आला. राध जमुना के तीर मत गई राध जमुना